UPSC परीक्षेमध्ये मांडके येथील प्रथमेश अरविंद राजेशिर्के याने घवघवीत यश प्राप्त केलं आणि केवळ त्याच्या गावातच नव्हे तर संपूर्ण चिपळूण तालुक्यामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलं. प्रथमेशचा सत्कार करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक संस्थांच्या पातळीवर आणि राजकीय पातळीवर सुद्धा प्रथमेशच्या घरी रीघ लागली. आमदार शेखर निकम यांच्यापासून त्या अनेक थरातील व्यक्ती, संस्था ह्या प्रथमेशच्या घरी येऊन त्याचं कौतुक करू लागल्या. कारण हे तसंच आहे. चिपळूण तालुक्याला बऱ्याच वर्षानंतर असा यश प्राप्त करून देणारा हा कॅन्डिडेट मिळाला. या प्रथमेशशी लाईव्ह कोकण एक्सप्रेसने एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आणि त्याच्या यशाचं गमक, त्याचं कष्ट आणि त्याचे एकूणच त्याचा हा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी प्रथमेशने या परीक्षेची तयारी कशी करावायची, कशा पद्धतीने सामोरं जायचं, कोणत्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवायच्या आणि या परीक्षा करताना काही की पॉईंट्स आहेत ते कशा प्रकारे आपल्या मेंदूमध्ये ठेवायचे याची सर्व उत्तरे दिली आणि एक प्रकारे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना कानमंत्र दिलेला आहे. याच दरम्यान प्रथमेशचा एक भावनिक क्षणही आला, तोही आमच्याशी त्यांनी शेअर केला. पाहूया ही एक्सक्लुझिव्ह बातचीत. तुझं आधी अभिनंदन सर्वप्रथम. मला सांग, या आत्ताची जी परीक्षा एक्झाम दिली आणि तू थ्रू झाला यामध्ये, तर याच्या मागचं सिक्रेट काय किंवा याचं गमक काय असू शकेल? देर इज नो वन सिक्रेट इन्ग्रेडियंट. या रेसिपीमध्ये सगळेच इन्ग्रेडियंट तुम्ही प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये टाकलेत तरच हा पदार्थ छान निघेल बाहेर, नाहीतर खूप डिझास्टर होऊ शकतो. सो देर इज नो सिक्रेट. आय विल से की एक पॅशन पाहिजे तुमच्यामध्ये, कारण ही जर्नी इतकी कठीण आहे. इट इज फुल ऑफ, मी इंग्लिशमध्ये आधीमध्ये बोलू चालेल. सो इट इज फुल ऑफ नंबर ऑफ ऑब्स्टिकल्स अँड हर्डल्स. ओके. सो जर तुम्ही लवकर खचणारे आहात तर ही एक्झाम तुमच्यासाठी नाही आहे. सो दिस एक्झाम इज नॉट फॉर द फेंट हार्टेड. यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग. तुमचे जे काही द पर्पज ऑफ वाय यू आर गिविंग दिस एक्झाम, इट शुड बी व्हेरी क्लिअर. म्हणजे क्लॅरिटी फार गरजेची आहे. सेकंड थिंग आय वुड से इज की पेशन्स. सक्सेस डझंट कम इन वन गो मोस्ट ऑफ द टाइम्स. म्हणजे फर्स्ट अटेम्प्टला IAS होणारे फारच रेअर असतात आणि त्यांचं कसं असतं की सगळे स्टार्स, सगळं एव्हरीथिंग शुड फॉल इन प्लेस. पण यू शुड नो हाऊ टू कीप गोईंग. म्हणजे प्रत्येक अपयशानंतर शिकून थोडं यशाकडे वाटचाल करता आली पाहिजे तुम्हाला. थर्ड थिंग आय वुड से की हार्डवर्क. कारण हार्डवर्कला तर रिप्लेसमेंटच नाही आहे. आणि आत्ताचं युग हे इंटरनेट आणि ह्याचं सगळ्याच असल्यामुळे स्मार्टली रिसोर्सेस वापरणं हे सुद्धा गरजेचं आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की स्मार्ट वर्क इज नेसेसरी. ह्याचसोबत तुम्हाला एक श्रद्धा हवे देवावरती, एका बिगर पिक्चरवरती, की सगळंच तुमच्यामुळे होत नसतं. काही गोष्टी असतात ज्या तुमच्या कंट्रोलच्या बाहेरच्या असतात. यू शुड एक्सेप्ट देम. तर ही एक तुमचा हा एक ॲटिट्यूड असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या एक्झाममध्ये हे आहे की यू शुड नो व्हॉट टू स्टडी अँड हाऊ टू स्टडी. कुठली पुस्तकं वाचायची आहेत आणि ती कशी वाचायची आहेत हे सगळं माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण सिलेबसच इतका वेग नाही म्हणू शकत, पण इतका वास्ट आहे की तुम्ही जर वाचायचं ठरवलं तर तुम्ही 15 वर्ष अभ्यास कराल आणि तरीसुद्धा सिलेबस संपणार नाही. आणि हे फक्त मीच, ही सेम कंडिशन 1860 पासून आहे. सो मला हे म्हणायचं आहे की यू शुड नो व्हॉट इज द एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ स्टडी दॅट यू हॅव टू पुट इन. आणि हे तुम्हाला कधी कळतं जेव्हा तुमच्याजवळ प्रॉपर गायडन्स असतो. वेन यू हॅव प्रॉपर राईट मेंटर्स ज्याला आपण म्हणतो. सो तुमच्याजवळ मेंटर्स असणं फार गरजेचं आहे आणि त्यांनी तुम्हाला एक डायरेक्शन देणं गरजेचं आहे. मग ते एकदा डायरेक्शन तुम्हाला मिळालं की पेशंटली त्याच्यावर चालत जायचं. सक्सेस विल कम. इन द एंड मी एवढं म्हणेन की रिझल्ट्स विल कम अँड गो, सक्सेस विल कम अँड गो, कॅरेक्टर विल स्टे. कॅरेक्टर इज परमनंट. एक चांगलं माणूस असणं फार गरजेचं आहे. आणि हे एक असं प्रोफेशन आहे की ह्याच्यामध्ये तुमचं इमोशनल कोशंट जे आहे, म्हणजे तुम्ही एक माणूस म्हणून कसे आहात, ह्या प्रोफेशनमध्ये ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही पुस्तकं 10 वाचाल, लाख वाचाल, डझंट मॅटर इफ यू डोंट अंडरस्टँड द एसेन्स ऑफ इट. त्यामुळे हे माहीत असणं फार गरजेचं आहे. बस मला तर एवढंच सांगायचं आहे. पण ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स एनरिचिंग होता. तुला यासाठी प्रॉपर गायडन्स कोणाचा मिळाला, म्हणजे किंवा हा जो गोल आपल्याला फिक्स करायचा आहे या आणि ह्या वेनी जायचं आहे हे सांगण्यासाठी तुझ्या मागे कोण आहे? असं कोणी सांगितलं नाही आहे. मी जेव्हा पहिल्यापासून आपल्याकडे एक वातावरण असं असतं की कलेक्टर म्हणजे
काहीतरी मोठा माणूस असतो वगैरे, हे तर प्रत्येकालाच माहीत असतं, म्हणजे अगदी लहान मुलांना माहीत असतं. रत्नागिरीला गेलो तेव्हा आय वॉज सर्चिंग फॉर गायडन्स, बट आय कुड नॉट गेट एनी. आणि डिप्लोमाला असताना मी डिप्लोमाला फारच अभ्यास करायचो व्यवस्थित, आणि तिथून पुढे मग मी डिग्रीला वालचंदला गेलो. अँड दॅट वॉज वन ऑफ द टर्निंग पॉईंट्स इन माय लाईफ. कारण वालचंदला कसं आहे, त्यांचा ॲल्युमिनी स्ट्रॉंग आहे ना, की दरवर्षी 2-4 IAS त्यांच्याकडे असतातच कॉलेजला त्या. आणि त्या कॉलेजमधून मी खूप शिकलो. एक रुरल कॉलेज आहे सगळ्यात महत्त्वाचं, आणि ओनली टॅलेंटेड माइंड्स गेट प्लेस इन वालचंद, हे तर सांगायलाच नको. तर वालचंदला मला रिअल कॉम्पिटिशन मिळालं, की सगळेच माझ्यासारखे होते. मला पहिलं कसं एवढं कॉम्पिटिशन मिळालं, पण वालचंदला रिअल कॉम्पिटिशन मिळालं. प्लस वालचंदला मला खरी माहिती मिळाली की व्हॉट इज धिस एक्झाम अबाउट, की पुस्तकं काय वाचायचे. तिथे एक ग्रुप होता, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्टडी सर्कल. त्या ग्रुपमध्ये मी पार्टिसिपेट केलं. आय एंडेड अप बिईंग द प्रेसिडेंट ऑफ दॅट ग्रुप. तिथून आम्ही रोज अभ्यास, प्रॅक्टिस, डिस्कशन्स या सगळ्या गोष्टी करायचो. ओव्हरऑल मी त्या एक्झामच्या वातावरणात आलो, कारण ही एक्झाम खूप वेगळी आहे. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकतो आहे, आणि ही एक्झाम आहे हिस्ट्री, जॉग्राफी, सिविक्स, पॉलिटिक्स. सो चेंज ऑफ सब्जेक्ट, चेंज ऑफ डिसिप्लिन होतं एक प्रकारचं. पण वालचंदला मला ती सवय लागली. त्यानंतर मी जॉब केला. ऑब्व्हियसली मिडल क्लास फॅमिलीतून आय बिलॉंग करतो, सो फायनान्शियल नॉट सो स्ट्रॉंग. आणि ॲज अ 21 year old गाय आय हॅव टू थिंक अबाउट इट ऑल्सो. आय कॅनॉट जस्ट शेड ऑफ माय रिस्पॉन्सिबिलिटीज. मग मी जॉब केला, आणि थोड्या दिवसांनी मला वाटलं की जॉब आणि अभ्यास करणं फार कठीण आहे. मग मी माझ्या वडिलांना कॉल केला. वडिलांना सांगितलं की माझा अभ्यास काही होत नाही आहे, मे बी आय विल हॅव टू गिव्ह अप ऑन माय ड्रीम, की मला आय कॅनॉट गो फर्दर विथ दिस. पप्पा म्हणाले की जर तू पैशांसाठी म्हणून विचार करत असशील तर स्टुपिडिटी आहे, कारण हे तुझं वय आहे. आत्ता 4-5 वर्षात काय चेस करायचे ड्रीम्स ते कर, त्यानंतर एकदा की EMI भरावे लागायला लागले की मग काय होत नाही म्हणतात. पप्पा म्हणाले की आत्तापर्यंत राहिलो आहे आपण चटणी भाकरी खाऊन, विल स्टे सेम फर्दर. बोललो ठीक आहे चला, कारण पप्पा वॉज रेडी टू सॅक्रिफाईस. म्हणजे इफ युअर फादर इज रेडी टू सॅक्रिफाईस, मग तुमच्याजवळ काय ऑप्शन, सपोर्ट असला की आपण पुढे जाऊ. आणि त्यांचा सपोर्ट असा कधी डायरेक्ट नसतो. ही वॉज लाईक यू हॅव टू डू, तू कर. इफ एनिथिंग डज नॉट वर्क फॉर यू, आय एम देअर. ही गोष्ट एक फार भन्नाट होती लहानपणापासून. इट हेल्प मी. तर पप्पाने सांगितल्यावरती मी डेडिकेटेड प्रिपरेशन सुरू केलं. ते चिपळूणला एक रूम घेतली, युनायटेड हायस्कूल आहे ना तिथे समोर, आणि त्या रूमवर अभ्यास सुरू केला. नंतर ऑप्शनलच्या प्रिपरेशनसाठी मी दिल्लीला करोलबागला गेलो. ऑप्शनल प्रिपेअर केला, प्रिलिम्सचा साईड बाय साईड अभ्यास केला. आणि त्या दिवशी प्रिलिम्सच्या दिवशी मी परफॉर्म नाही करू शकलो, आणि 4 मार्क तोकडे पडले. सो 1 वर्ष वाया गेलं. मग माझा हा होता तो 3rd अटेम्प्ट होता ॲक्च्युली, कारण 1 अटेम्प्ट मी जॉबला दिला होता, बट दॅट वॉज युजलेस. आय वॉज जस्ट टेस्टिंग माय सेल्फ. पण 2nd अटेम्प्ट फारच माझा म्हणतात ना, एक मनापासून दिलेला, खूप अभ्यास करून दिलेला अटेम्प्ट होता, बट आय कुड नॉट सक्सीड. 4 मार्काने फेल झालो काय, 40 मार्काने फेल झालो काय, फेल्युअर इज आफ्टर ऑल फेल्युअर. मग मी पुन्हा अभ्यास सुरू केला, फार जोरात सुरू केला. ह्यावेळेस मी म्हटलं की आय डोंट हॅव टू गिव्ह अप ऑन एनिथिंग, लिव्ह नो स्टोन्स अनटर्न्ड. आणि मग खूप जोरात अभ्यास सुरू केला. मेन्स केलं. त्यानंतर मग सारथीची एक्झाम दिली. सारथीची एक्झाम मी पास झालो, आणि सारथीला स्पॉन्सरशिप दिली. 2.5 lakhची अराउंड समथिंग क्लासची फी, आणि 13,000 स्टायपेंड मंथली. दीज आर नॉट एक्झॅक्ट फिगर्स, बट समथिंग अराउंड दॅट. आणि त्यामुळे कसं झालं, फायनान्शियल जे प्रॉब्लेम्स होते ते सॉर्टेड झाले, की आय डोंट हॅव टू थिंक अबाउट द फायनान्सेस. मग अभ्यास करायला एक वेगळीच प्रेरणा येते, की बाकी काय विचार नसतील तर अभ्यास सहज होतो. आणि ही अशी की यू नीड टू स्टडी. असं नाही आहे की 1-2दा वाचलं नाही गेलो. तिथे तुम्हाला डेडिकेटेडली 10 तास 12 तास करणं गरजेचं आहे. मग बाकी डोक्यात विचार नसतील तर ते सोपं होतं. त्यामुळे अभ्यास केला, आणि अचानक मग लॉकडाऊन आला. लॉकडाऊनमध्ये कसं झालं, माझी लिंक तुटली, कारण मी एवढा जोरात अभ्यास करत होतो ना, की इस बार लेके निकलेंगे असं टाईप. मग घरी आलो तेव्हा एक आठवडाभर मी फारच त्रासात होतो की कसं करायचं, हाऊ टू डू. कारण किती म्हटलं तरी अभ्यास करायचा म्हणजे तुम्हाला एक पीस ऑफ माइंड लागतो, आणि ते सगळं मिळत नाही इकडे. तर मग फॅमिलीने खूप सपोर्ट केला. मला एक रूम दिली. त्या रूमला पप्पाने दरवाजा लावून दिला. एक टेबल घेतलं मी, आणि एक खुर्ची घेतली. म्हटलं आता बसायचं, आणि तिथे मी बसायला लागलो. हळूहळू मग सवय झाली, कारण 10वीलासुद्धा इथेच अभ्यास करून 95 पाडले होते. सो असं काय फार वेगळं काय करत नव्हतं. आणि हे मला असं नंतर वाटायला लागलं की स्वतःचेच लाड आहेत, ज्याला अभ्यास करायचा तर कुठेही करेल. त्यामुळे मग अभ्यास करायला लागलो, आणि टेस्ट जास्त सोडवल्या. कारण प्रिलिम्सचा मी धसराच घेतला होता, 2दा फेल झालो होतो. सो माझं असं होतं की यार कधीच प्रिलिम्स पास होणार नाही की काय. आणि प्रिलिम्स माझ्यासाठी खूप टफ एक्झाम होते. सो म्हटलं करायचं. 100 टेस्ट सोडवल्या.
आपलं काहीच सोडायचं नाही, किती आपण हुशार असलो तरी सगळं करायचं. मग प्रिलिम्सला म्हटलं करायचंच, आणि 4 मार्कांनी राहिलो होतो. यावेळेस म्हटलं 24-25 मार्कांनी पुढे जायचं, आणि तसं झालं. सो फर्स्ट स्टेज ऑफ द मिशन वॉज अकम्प्लिश्ड. आता सेकंड पार्ट इज मेन्स अशी एक्झाम आहे की इथे इलॅबोरेट प्रिपरेशन लागतं. हे टेस्ट सोडवायच्या 3 तास बसून एवढा अभ्यास करायचा हे ते. फायनली मेन्सचं कसं होतं, लॉजिस्टिक्स पण तेवढे लागतात, ना. टेस्ट पेपर लागतात, ते 60 पानं ती लिहायची असतात, मग तेवढे चांगले पेन्स लागतात, सगळं स्टेशनरी लागतं. परत तुम्हाला ट्रेनिंग लागतं, ॲन्सर्स कसे लिहायचे आहेत. सो पार्ट ऑफ कोचिंग इज इन्वॉल्ड. त्यामुळे मग म्हटलं की इथे शक्य नाही आहे कदाचित घरी, पण माझ्याजवळ ऑप्शन नव्हता. लॉकडाऊन होता, आय कुड नॉट गो एनीवेअर अदर प्लेस. आणि मी विचार केला की इथं राहिलो तर खर्च पण तेवढा कमी पडणार आपल्याला. सो प्लस सारथीने मला त्यावेळेस प्री पास झाल्यावरती डायरेक्ट त्यांनी 500,000ची कॅश पैसे माझ्या अकाउंटला डिपॉझिट केले. दॅट वॉज अ बिग बूस्टर. त्यात मी प्रिंटर घेतला, त्यात मी टेस्ट सिरीज 2-3 जॉईन केल्या. म्हणजे ज्या गोष्टी खरंच शक्य नसत्या झाल्या, सारथी वुड नॉट हॅव सपोर्टेड. आणि मग जोरात अभ्यास सुरू केला. मेन्सला अराउंड 21 टेस्ट सोडवल्या, जेवढं शक्य होतं तेवढं सगळं केलं. मुंबईला मेन्स होती, माझा भाऊ आला होता माझ्यासोबत, आम्ही आणि मित्र आला होता एक कोल्हापूरवरून. तर जायचो, पेपर द्यायचा, 3 तास बाहेर यायचो, मग परत हाताची मालिश करायची, कारण 60 पानं लिहायची असतात. व्हेरी एक्सक्रुशिएटिंग प्रोसेस. द पेन इज इमेन्स, आय कॅनॉट इवन एक्सप्रेस इन वर्ड्स. अँड दिस इज नॉट जस्ट अबाउट मी, ऑलमोस्ट एव्हरीबडी रायटिंग द पेपर विल टेल यू द सेम थिंग. मग 3 तास लिहिला पेपर, यायचो, मालिश वगैरे करायची, परत दुसऱ्या पेपरला जायचं. ॲट द एंड की हात तसा मरून जायचा, की म्हणजे कळायचंच नाही. परत येऊन ते वाचायचं आहे. एका दिवशी तुम्हाला 3 सकाळी एक पेपर, संध्याकाळी एक पेपर लिहायचा आहे, आणि त्या पेपरमध्ये 3 सब्जेक्ट्स आहेत. सो यू हॅव टू स्टडी फॉर 6 सब्जेक्ट्स. आणि त्या 6 सब्जेक्टचा सिलेबस असा आहे की काही विचारू शकतात. ते फारच एक जुगारसारखं असतं की वाचलेलं आलंच पाहिजे, नाहीतर मग गेलं. मग पहिले 3 दिवस झाले, त्यानंतर 4 दिवस सुट्टी असते, लँग्वेजचा पेपर असतो, त्यानंतर फायनली ऑप्शनलचा पेपर 1 पेपर 2 असतो. तो पण 3-3 तासाचा पेपर असतो. आणि ऑप्शनल इज अ स्पेशल सब्जेक्ट जो तुम्हाला घ्यायचा असतो आधीच. माझा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स होता. सो आय डीड दॅट, वेंट फॉर पेपर, केम बॅक. पेपर 2 जरा वाटलं होतं टफ जाईल, पण माझ्या देवावर खूपच श्रद्धा आहे, आणि अगदी म्हणजे आमच्या स्वामींचं मंदिर बाहेरच होतं एक्झाम हॉलच्या. सो दॅट वॉज अनदर सपोर्ट टू, मॉरल सपोर्ट टू मी, जसं हे म्हणाले. कारण ह्या छोट्या गोष्टी वाटतात हाइंडसाईटमध्ये, पण ते तेव्हा फारच जास्त मॅटर करत असतात. मग मी पेपर 2 देऊन आलो. इंटरव्ह्यूचा कॉल आला फॉर्च्युनेटली, आणि तेव्हा मी ॲक्च्युली एक जॉब घेतला होता मुंबईला करायला ॲज अ लेक्चरर UPSCसाठी. मग इंटरव्ह्यूचा कॉल आला, मग तयारी सुरू झाली, सूट वगैरे, मॉक्स द्यायला लागलो. इतक्यात मग कोरोना झाला मला. आणि मला कोविड झाल्यानंतर मी होतो हॉस्पिटलला अराउंड 18 days समथिंग होतो. ऑक्सिजन लेवल्स ड्रॉप होत होते 80-85. सो आय हॅव सीन दॅट. म्हणजे तो एक फेज असतो की ब्लॅकआउट होतं सगळं, आणि आता राहतोय मरतोय काय कळत नाही, त्या टाईपमध्ये पण जाऊन आलो. सो तो एक फारच डिफिकल्ट एक्सपिरियन्स होता, पण त्यापेक्षा वाईट अजून येणार होता आयुष्यात. सो आय केम बॅक. माझ्या भावाला झाला, मग वडिलांना झाला, मग हळूहळू फॅमिलीतल्या सगळ्यांना झाला. एक भाऊ सोडून बाकी अख्ख्या फॅमिलीला झाला कोविड. सो 13 people वे आर इन्फेक्टेड, दे आर ऑल पॉझिटिव्ह. आणि म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात असं झालं की पॉझिटिव्ह गोष्ट झाल्यामुळे काहीतरी नुकसान होतं आहे. दे आर ऑल कोविड पॉझिटिव्ह अँड आय वॉज सो मच इन ट्रबल. सो त्यानंतर मग डॉक्टरच्या फेऱ्या सुरू झाल्या, आणि थँकफुली UPSCने इंटरव्ह्यू पोस्टपोन केली. सो तो एक फायदा आला, नाहीतर आय डोंट नो, म्हणजे गॉड नोज व्हॉट वुड हॅव हॅपन. एक्झाम पोस्टपोन झाल्यामुळे मी म्हटलं आता इंटरव्ह्यू वगैरे राहू दे, पहिलं पप्पांना घरी आणूया. आणि मग त्या रोजच्या फेऱ्या सुरू झाल्या, पप्पांना हॉस्पिटलला ठेवलं होतं. पप्पा खूप रिस्पॉन्स देत होते ट्रीटमेंटला, पण पप्पांचं वय झालं होतं. सो ॲट द एंड वी लॉस्ट हिम. त्यांना कार्डियक अरेस्ट झाला, आणि नाही जमलं. पण ते असं पिक्टोग्राफिकली असं मनात राहिलं. त्यामुळे कसं होतं की फ्लॅशबॅक सारखा येत राहतो. म्हणजे तुम्ही एक विचार केलात की फ्लॅशबॅक येत राहतो. सो फायनली मग इंटरव्ह्यूची डेट डिक्लेअर झाली, बट पप्पा गेले होते तेव्हा. मग आता परत अभ्यास सुरू करणं फारच टफ होतं, कारण ही हॅज बीन अ मेजर पार्ट ऑफ द जर्नी, अँड विदाउट हिम इट सीम्ड लाईक की म्हणजे युजलेस. आणि आता जसं की डिफिकल्ट जात आहे की म्हणजे मी कोणासाठी करू असं टाईपमध्ये थोडं फिलिंग झालं. मग फायनली इंटरव्ह्यू आला. आणि इंटरव्ह्यूचं कसं असतं UPSCच्या, की तुम्ही 2 महिन्यात काहीच करू शकत नाही. दिस इज अ प्रोसेस ऑफ 21 years. तुम्ही 21 वर्ष काय शिकलात आयुष्यात ते तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये रिफ्लेक्ट होत असतं. तुम्ही काय माणूस आहात ते.
त्या लोकांना 5 मिनिट पण नाही लागत तुम्हाला जज करायला, तुम्ही कुठून आलात काय आलात. मग माझा इंटरव्ह्यू दिल्लीला होता. 18 तारखेला आम्ही दिल्लीला गेलो. दिल्लीला ऑगस्टमध्ये इंटरव्ह्यू झाला. त्यानंतर मग परत 2 दिवस मेडिकल, 1 दिवस मेडिकल होतं, 2 दिवसांनी घरी आलो. मग थोडा आराम केला. त्यानंतर माझा अभ्यासच होत नव्हता. मग एक प्रोजेक्ट घेतला एका IAS इन्स्टिट्यूटचा. त्यांच्यासाठी टेस्ट पेपर्स बनवणं वगैरे ही कामं केली छोटी मोठी. सो त्यामध्ये थोडं इट हेल्प मी सस्टेन थ्रू आउट. आणि मग 22 तारखेला फायनल इंटरव्ह्यू संपले सगळ्या मुलांचे. 23 दे टूक अ गॅप आणि 24ला त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला. थँकफुली आय गॉट इन टू इट. ऑल इंडिया रँक 236. आता आय वॉज एक्सपेक्टिंग समथिंग बिगर दॅन दॅट. ऑब्वियसली सगळ्यांना वाटत असतं, पण ठीक आहे, वॉट एव्हर इट इज, आय एम हॅपी, आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. कारण रिझल्ट्स विल कम अँड गो, कॅरेक्टर इज परमनंट. येस. नवीन जे आता येत बसतील त्यांना तू काय सांगू, म्हणजे की पॉईंट म्हणतो आपण, जसं काय सांगू शकतो? मित्र म्हणून कीप युअर बेसिक्स क्लिअर. बेसिक्स क्लिअर का पाहिजेत की मोठ्या मोठ्या गोष्टी सगळे करतात. हा मोठा क्लास लावला, हे मोठं पुस्तक वाचलं, हे सगळंच करतात. तुमचे बेसिक्स क्लिअर पाहिजेत. बेसिक्स म्हणजे काय की का करतोयस आणि कसं करायचं आहे. जोपर्यंत तुमचं का करतोयस हे स्ट्रॉंग नाही आहे, कसं करायचं आहे इट विल नॉट हेल्प यू. तुम्हाला माहीत पाहिजे की का करतोय. माझ्याजवळ माझं मोटिवेशन होतं की आय कम फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली. आय हॅव सीन अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. लाईट बिल भरायला जाताना काय प्रॉब्लेम होतो, रस्ते खराब असल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, आणि हे सगळं कुठे ना कुठे डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटी कॅन चेंज दिस सिनारी. कोणतरी जॉब नसल्यामुळे घरी बसतो आणि उपाशी पोटी मरतात लोक. ट्रॅजिक सिच्युएशन्स आहेत. आदिवासी एरियामध्ये गेलो तर शिक्षण मिळत नाही लोकांना, पाणी नाही आहे, इलेक्ट्रिसिटी नाही. माझे बेसिक्स क्लिअर होते की मला तरी, मी बऱ्यापैकी सुखात वाढलो आहे, आणि हे नॉर्मल सुखसुद्धा लोकांना नाही आहे. आणि लाईफ वन आहे, एकच लाईफ आहे, एकदाच जगायला मिळणार आहे. सो समथिंग ऑफ पर्पज करायचं आहे. आणि सोशल वर्क वगैरेमध्ये इंटरेस्ट खूपच होता, पण मला माहिती होतं की जर सोशल वर्क वगैरे केलं तर काय स्वतःचं पण पोट भरायलाच पाहिजे शेवटी. सो इथे तर सोशल वर्क करायचा मला पैसा मिळणार आहे, मला दे आर गोइंग टू पे मी फॉर द वर्क आय लव्ह, वाय नॉट. प्लस एक्झाम पास करण्याचं कॅलिबर आहे. आय जज माय सेल्फ, आय एम व्हेरी सॉरी अबाउट दिस. बोलून कसं बसलं. सो दॅट इज वन थिंग. आणि आत्ताच्या पिढीला मी हे सांगेन की हाऊ जो आहे की कसं करायचं आहे, ह्याच्यासाठी मटेरियल खूप अवेलेबल आहे. टॉपर्सचे व्हिडिओज बघा यूट्यूबवरती, त्यांना व्यवस्थित ॲनालाइज करा की त्यांनी काय स्टेप्स घेतल्या. जसं आता मी माझी जर्नी सांगितली, तर माझ्या जर्नीतून तुम्हाला काय शिकायला मिळेल तर ते तुम्ही अंडरस्टँड करा. जसं कुठला क्लास, कुठल्या नोट्स, कुठली बुक्स, कारण स्टँडर्ड बुक लिस्ट सगळी जी वापरतात ती सेम आहे, ऑलमोस्ट सेम थ्रू आउट द कंट्री. असं नाही आहे की बिहारची मुलं आहेत ते XYZ पुस्तक वाचतात म्हणून ती जास्त आहेत, नथिंग लाईक दॅट. पाणी झालं. सो बुक्स सेम आहेत, अभ्यास करण्याची पद्धत सेम आहे. कारण असा कोणीच मुलगा नाही जो 5-6 तास बसून अभ्यास. हे एक माझं म्हणणं आहे की अभ्यासाची पद्धत वगैरे सगळं इंटरनेटवर अवेलेबल आहे, त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास सगळ्यांनी करा. फक्त व्हाय आणि हाऊ हे सगळं तुमचं स्ट्रेट पाहिजे. फायनान्शियल जे काही कंडिशन्स आहेत ते स्टेबल पाहिजेत, कारण कधी कधी खूप कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. एखाद्या टेस्ट लावायची असते, एखादा क्लास लावायचा असतो, ते तुम्ही करू शकत नाही. तर त्यासाठी कुणी स्पॉन्सरशिप करते का, कुठे स्कॉलरशिप्स मिळत आहेत का, या गोष्टींचा पण विचार करा. फार इम्पॉर्टंट असतात, स्पेशली इफ यू आर कमिंग फ्रॉम अ इकॉनॉमिकली डिफिकल्ट बॅकग्राऊंड. त्यानंतर फॅमिलीला कॉन्फिडन्समध्ये घ्या, त्यांना एक टाईमलाईन द्या की 2-3 वर्षात मी प्रयत्न करतो. आणि यू शुड नो वेअर टू स्टॉप. 6-7 वर्ष एकच एक्झाम तुम्ही देताय विथ फेल्युअर, इट मीन्स समथिंग इज रॉंग. कारण मुलं फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॉस करतात, 2 अटेम्प्ट्समध्ये करतात, 3 अटेम्प्ट्समध्ये करतात. सो इफ यू आर नॉट एबल टू डू इट इन 3-4 attempts, just leave it. Not necessarily leave it, you should introspect, right? And there should be a limit की where you know where to stop. ओके. है ना, जसं की गाडी म्हणजे चालवण्यापेक्षा फ्रस्ट्रेशन येणार नाही कोणाला पुढे जाऊन. फ्रस्ट्रेशन येणार नाही. सेकंड म्हणजे तुमच्या करिअरमधली 4-5 वर्ष अचानक गायब होतं. नंतर फ्रस्ट्रेशन म्हणून बऱ्याच लोकांना येतं. फ्रस्ट्रेशन भयंकरच आहे ते. आणि त्याचं जर तुम्ही एक ॲनालिसिस केलं ना, तर एक साधारण माणूस महिन्याला, वर्षाला समजा एक जगण्याचं एक लाईफ क्वेश्चन आपण जर ठरवला, किती वर्ष आपण जगतो, तर फेस्टिवल्समध्ये जगतो. दिवाळीत है ना आपण खुश असतो, मित्राचा वाढदिवस, मुलाचं लग्न, ह्या सगळ्या गोष्टी, भावाचं लग्न, ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या आपण मिस करतो UPSCत. आता माझा एक मावस भाऊ आला आहे रत्नागिरीचा, त्याच्या लग्नाला मी जाऊ शकलो नव्हतो आणि मला माहीत नाही किती मजा केली लोकांनी त्या लग्नात. हे माझ्यासाठी दिस इज
एक कॅव्हिटी आहे माझ्या आयुष्यातली. सो ह्या सॅक्रिफायसेस आहेत, पण जर तुम्ही यशस्वी झाला नाहीत तर ह्या सॅक्रिफायसेस पण युजलेस होऊन जातात, हे मला सांगायचं आहे. सो यू शुड नो वेअर टू स्टॉप. आणि हे सगळं तुमच्या फॅमिलीशी डिस्कस करा, त्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या, त्यांना समजावून सांगा की ही प्रोसेस काय आहे, किती डिफिकल्ट आहे. सो ते सुद्धा एक्सपेक्टेशन्स ठेवणार नाहीत फालतू. जसं माझ्या पप्पांना माहीत होतं की कठीणच परीक्षा आहे, सो हा पास नाही झाला तर मी उद्या ह्याला बोलणार नाही काय निर्लज्ज असतो, असं नाही होणार आहे. तर हे सगळं एक, जसं तुम्ही IAS आहे ना झाल्यावर काम करणार आहे, तसंच तुम्ही एक्झाम द्यायच्या आधीपासून विचार करायला सुरुवात करा. सगळ्या तुमच्याकडे काय अवेलेबिलिटी आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार. येस.